नमस्कार. आज आपण महामानव बुद्धाची महान विद्या विपश्यना उगम आणि विकास या बुकचं वाचन करत आहोत. तर यामधील आज आपण दुसरा व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, दुसऱ्या व्हिडिओमध्ये 4 निमित्तातील प्रथम निमित्त. राजकुमार सिद्धार्थ मोठा झाला, परंतु त्याला राजेशाही सुख विलासात रस नव्हता. एकदा जेव्हा तो कपिलवस्तू नगर पाहण्याच्या उद्देशाने निघाला, तेव्हा त्याने धर्मसंवेग जागवणारी काही निमित्त पाहिली. त्याला दिसले की एक व्यक्ती खूप आजारी आहे. विचारल्यानंतर सारथ्याने सांगितले की आजारपणाची ही अवस्था सर्वांनाच येते. दुसरे निमित्त. पुढे गेल्यावर त्याला दिसले की एक वृद्ध माणूस काठीच्या आधारे चालत आहे, जो कमरेत वाकलेला आहे. सारथ्याने सांगितलं की ही वृद्धत्वाची एक अवस्था सर्वांनाच येते. तिसरे निमित्त. आणि पुढे गेल्यावर त्याला दिसलं की काही लोक एक प्रेत दहन करण्यासाठी स्मशानात घेऊन जात आहेत. सारथ्याने सांगितलं की असेही सर्वांच्याच बाबतीत घडते. एक ना एक दिवस सर्वांनाच मरावे लागते. आणि चौथे निमित्त आहे. पुढे गेल्यावर त्याला दिसले की एक श्रमण झाडाखाली ध्यानास्थ बसला आहे. त्याच्याशी थोडा वेळ बोलल्यावर राजकुमाराच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. मी पण अशा प्रकारे ध्यानात निपुण होऊन सम्यक संबोधित प्राप्त करून असा निश्चय करून तो राजमहालात परतला. नंतर गृहत्याग. राजकुमार सिद्धार्थ जेव्हा नगराचे निरीक्षण करून परतले, तेव्हा त्याने ऐकलं की पत्नी यशोधरेने मुलाला जन्म दिला आहे. हे ऐकून त्याने तत्काळ निर्णय घेतला की मला आता गृहत्याग करून तपश्चर्या केली पाहिजे. परंतु घर सोडण्यापूर्वी तो आपल्या नवजात मुलाचे तोंड पाहू इच्छित होता. त्यासाठी तो शयनगृहाकडे गेला आणि तेथे त्याने पाहिलं की यशोधरा आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून गाढ झोपली आहे. तिला जागे करणं त्याला योग्य वाटलं नाही आणि या कारणास्तव तो आपल्या मुलाचा चेहरा पूर्णपणे पाहू शकला नाही. शेवटी त्याने निर्णय घेतला की मी जेव्हा सम्यक संबुद्ध होऊन कपिलवस्तूला परत येईल, तेव्हा आपल्या मुलाचं तोंड पाहीन. असा विचार करून तो गृहत्यागास उद्युक्त झाला. श्रमण वेश परिधान केला. आपला प्रिय घोडा कंथक याच्यावर स्वार होऊन सेवक आणि मित्र असलेल्या छंदकासोबत तो केवळ राजमहालाचाच नव्हे तर कपिलवस्तू नगराचाही बाहेर निघून गेला. पुढे जात अनोमा नदी ओलांडूनच तो थांबला. तेथे त्याने आपली राजसी वेशभूषेचा त्याग करून संन्याशाची भगवी वस्त्रे धारण केली आणि स्वतः आपल्या डोक्याचे केस कापले. छंदक आणि कंथकाचा निरोप घेऊन तो तपस्येकरिता पुढील यात्रेस निघाला. मगधाची यात्रा. त्याचे लक्ष मगध देशात जाण्याचे होते. तेथे श्रमण परंपरेच्या ध्यानाचार्य राहत असत. वाटेत तो मगधची राजधानी राजगीरमधून गेला. लोक या अद्भुत वैराग्याला पाहून आश्चर्यचकित झाले. घराघरातून भिक्षा मागत तो पांडुगुहेच्या जवळ विश्रांती घेण्यास थांबला व तेथेच जेवायला बसला. जेव्हा त्याने जेवण संपवले तेव्हा देशाचा राजा त्याला भेटायला आला. राजा बिंबिसाराने जेव्हा हे जाणले की हा त्याचा मित्र असलेल्या शक्य राजाचा मुलगा आहे, तेव्हा त्याने संन्यासी जीवन सोडून द्यावे यासाठी आपल्या राजाच्या काही भागाचा अधिपती
बनवावे असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला, परंतु सिद्धार्थ आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने हा प्रस्ताव स्वीकारला नाही आणि तो पुढील यात्रेस निघाला. आचार्य आलर कालम. त्या काळी श्रमण परंपरेचे 2 प्रसिद्ध ध्यानाचार्य होते. त्यातील एक होता आचार्य आलर कालम. गृहत्यागी सिद्धार्थ त्याच्या आश्रमात पोहोचला आणि त्यांच्याकडून ध्यान शिकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आलर कालमने प्रसन्न होऊन त्याला सातवे लोकीय ध्यान शिकवले. त्याची क्षमता तेवढीच होती. सिद्धार्थाचे समाधान झालं नाही, कारण तो मुक्त अवस्थेच्या शोधात होता. शेवटी त्याला धन्यवाद देऊन तो पुढे निघाला. उद्यक राजपुत्र. त्या काळात दुसरा अत्यंत प्रसिद्ध श्रमण ध्यानाचार्य होता उदक रामपुत्त. गृहत्यागी सिद्धार्थ त्याच्या आश्रमात आला. तेथे त्याने 8वे लोकीय ध्यान प्राप्त केले, परंतु यानेही त्यांचे समाधान झाले नाही. त्याला काही पुढचे लोकोत्तर अवस्थेची अनुभूती प्राप्त करायची होती, ज्या योगे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. तो आचार्य रामपुत्ताला धन्यवाद देऊन पुढे निघाला. उद्यक राजपुत्र. त्या काळात दुसरा अत्यंत प्रसिद्ध श्रमण ध्यानाचार्य होता उदक रामपुत्त. गृहत्यागी सिद्धार्थ त्याच्या आश्रमात आला. तेथे त्याने 8वे लोकीय ध्यान प्राप्त केले, परंतु यानेही त्यांचे समाधान झाले नाही. त्याला काही पुढचे लोकोत्तर अवस्थेची अनुभूती प्राप्त करायची होती, ज्या योगे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. तो आचार्य रामपुत्ताला धन्यवाद देऊन पुढे निघाला. दुष्कराचार्य. त्या काळी उर्वेल नामक स्थान ध्यानासाठी खूप प्रसिद्ध होते. श्रमण सिद्धार्थ तेथे पोचला आणि ध्यानस्थ बसला. कपिलवस्तूचे 5 ब्राह्मण ज्योतिषी पण त्याला शोधत तेथे आले आणि तेही त्यांच्यासोबत तपस्या करू लागले. त्या काळची एक प्रसिद्ध मान्यता होती की शरीरात जेवढे कष्ट देऊ तेवढे कर्मसंस्कारही नष्ट होत जातात आणि शेवटी नितांत मुक्त अवस्था सहजच प्राप्त होते. सिद्धार्थाने याचा कठोर प्रयोग केला. अन्नाचा त्याग करीत त्याने आपल्या शरीराला सुकवून टाकण्यासारखं बनवलं. तो अत्यंत दुर्बल झाला, तरी देखील त्याला लोकातीत अवस्था प्राप्त झाली नाही. म्हणून शेवटी त्याने अन्न ग्रहण करण्याचा निर्णय घेतला. दुष्कराचार्याचा त्याग. जेव्हा त्याने अन्न ग्रहण केले तेव्हा त्याच्या 5ही ब्राह्मण सोबत्यांना वाटलं की आता हा तपभ्रष्ट झाला आहे, म्हणून याला सफलता मिळणार नाही, असा विचार करून ते त्याला सोडून निघून गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.